सुप्रसिद्ध पखवाज वादक पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांच्या आपेगाव तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील उमेद अभियानाच्या साथीने पत्रावळी व द्रोण व्यवसाय निर्माण करणाऱ्या ह्या आहेत श्रीमती नीता रामभाऊ तांबवे। माझं शिक्षण हे 10वी पास झालेलं आहे। हुशार असूनही पुढील शिक्षणासाठी गावात पुढचं शिक्षण नव्हतं व दुसऱ्या गावाला जायला वडिलांची परिस्थिती बिकट असल्यामुळे मला पुढचं शिक्षण घेता आलं नाही आणि माझं लग्न झालं। लग्न होऊन मी सासरी आले आणि माझ्या पतीची परिस्थिती फारशी चांगली नसल्यामुळे मला दररोज खुरपं घेऊन शेतात खुरपायला जावं लागायचं। माहेरात सुद्धा दारिद्र्य आणि सासरची परिस्थिती सुद्धा हालाकीची, त्यात त्यांच्या पतीचे आजारपण, यामुळे त्यांचा सगळा प्रपंचगाडा कोलमडला होता। सारखं त्यांचं दुखायला लागलं, पैशाची कमतरता पडायली। एकतर पती 5-7 दिवस ICU मध्ये असल्यामुळे त्यांचा 2 लाख रुपये खर्च झालेला होता। 1 मे 2022 रोजी अत्यंत दुर्दैवी घटना माझ्या आयुष्यात घडली। माझ्या पतीचं अचानक अटॅकनं निधन झालं आणि मी पूर्णपणे कोसळून गेले की आता काय करायचं। मी 80 वर्षाचे सासरे आहेत आणि 75 वर्षाच्या सासूबाई आहेत आणि माझ्या मुलाचं शिक्षण हे मी कसं करू म्हणून माझ्यावर संकट कोसळलं आणि मी पूर्ण खचून गेली। पर मला लेक नाही आणि लेकीसारखी सून मला चांगलं सांभाळते। लेक काय सांभाळते तशी सांभाळते मला। 2-3 महिने असं रडत बसले आणि मनात विचार केला की आपण रडत बसून उपयोग नाही, त्याच्यासाठी आपण खंबीरपणे उठून काहीतरी उद्योग केला पाहिजे। उमेद अभियानाच्या मदतीने OSF अंतर्गत त्यांनी पंचक्रोशीत नसलेला असा नवीन उद्योग म्हणजेच द्रोण पत्रावळीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला। आणि मग माझ्या गावात नाही शेजारी 2-3 गावात जी नसणारा उद्योग मी धूर्णपात्राचा पत्रावळीचा निवडला आणि OSF मधून मी कर्ज घेतलं 1 लाख आणि गटातून घेतलं 15,000। 15,000मध्ये मी थोडं शेड मारलं एकीकडूनही आणि 1 लाखामध्ये मी मशीन घेतली। त्यातून मग मी आता माझा उद्योग चांगला चालायला मी रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत मी माझं काम करते। त्या कामामध्ये माझं दुःख पण थोडं विसरले। कसं असतं की आनंदात सगळ्या गोष्टी चालतात पण दुःख पचवून काम करणं खूप अवघड असते। 1 महिन्यात मला कधी 15-18 हजार येतात, कधी 12,000 येतात। ह्याच्यात सीजनावारी लई चालते धंदा, थोडा हाफ सीजनला काही कमी चालते। उमेद अभियानाने दुःख विसरून लढायला शिकवले असे नीताताई सांगत असतात। तर सर्व गावातील महिला चूल आणि मूल एवढंच माहिती होतं त्यांना आणि किमान 10 रुपये जरी घ्यायचे असले तरी पतीकडे 4 वेळा मागावं लागत होते आणि आजूबाजूला जाऊन पण दुसऱ्या पण महिलांकडे पैसेच नव्हते ना। महिलांचं सक्षमीकरण पूर्ण उमेद अभियानामुळे झालं। उमेद अभियानाची मी खूप ऋणी आहे।